आमचा जागर दीप। नमस्कार श्रोते हो, जागरदीप श्राव्य दिवाळी अंक 2023च्या दीपकथी या सदरात पुन्हा एकदा मी सुनीता निगम आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। श्रोते हो, गेले काही दिवस आपण दिवाळीचा आस्वाद घेत आहोत। आज बालदिन आहे, त्या निमित्ताने दीपकथीच्या आजच्या नव्या भागात आपण ऐकणार आहोत एक बालकथा, चिचूचा न्याय। या कथेच्या लेखिका आहेत अनुजा संखे। या कथेचं वाचन केलं आहे अनुजा संखे, भरत गोडके आणि प्रकाश पंडागळे यांनी। चला तर मग पाहूया काय आहे चिचूचा न्याय। चिचूचा न्याय। चिचू सकाळी बेळात शांत झोपला होता। चिचुष्का, चिचियांका आणि चिचू तिघं 10 मिनिटापूर्वीच बेळात आले होते। चिचूच्या आईने त्याच्यासाठी कोठारातून काढून ठेवलेला बनपाव त्याला खायला दिला आणि झोप आता अशी खूण केली। चिचुष्का आणि चिचियांकाही चिचू शेजारीच लोळत होत्या। झोप लागून जेमतेम 5-7 मिनिटं झाली असतील नसतील, चिचूची आई मोठमोठ्याने चिचकारू लागली, उठ चिचू, चिचू लवकर ये, चिचुष्का, चिचियांका, धावा ग। चिचू खडबडून जागा झाला। आईचा घाबरलेला आवाज आणि त्यातही त्यातली घाई त्याला लगेच जाणवली। चिचुष्का आणि चिचियांकाला आपल्या शेपटाने फटकारत तो सुरसुर धावत निघाला, त्यामुळे त्या दोघीही पळत सुटल्या त्याच्या मागे। आई बिळाच्या मध्यभागी असलेल्या अडचणीच्या वेळी उपयोगी पडावं म्हणून साठवून ठेवण्यासाठी बनवलेल्या धान्याच्या कोठाराकडे उभी होती। तिने चिचूला पुढे केलं। चिचूला धक्काच बसला। कोठार जवळजवळ रिकामं झालं होतं। चिचूला बसलेला धक्का पाहून आईने त्याला हाताने हलवत म्हटलं, अरे चोरी झाली आपल्या बिळात, चोरी। चिचू जरा ताळ्यावर आला। त्याने बेळातल्या सर्व उंदरांना एकत्र केलं। हा बेळातला जरा मोठा आणि सुटसुटीत भाग होता। चिचूने शांत बसण्याची खूण केली। सर्व एकदम शांत झाले। चिचूने बोलायला सुरुवात केली, आपल्या बिळात कधी नव्हे त्यात चोरी झालीये। मला स्वतःला या प्रकाराने धक्का बसला आहे। ही चोरी कोणी आणि त्यापेक्षा का केली असावी याचा छडा आपण लावला पाहिजे। सध्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत। एक म्हणजे आपलं धान्याचं कोठार पुन्हा भरायला हवं, त्यासाठी माझ्यासोबत सर्वांना मेहनत करावी लागेल। आणि दुसरं म्हणजे आपण चोर शोधून काढायला हवा। सर्वांनी डोक्याची होकारार्थी हालचाल केली। चिचू पुन्हा म्हणाला, आता आपण चोराला पकडण्यासाठी काय करू शकतो ते सांगा। चिचुष्का म्हणाली, आपण आधी आपलं बेळ तपासून पाहायला हवं। कोण येऊन गेलंय का याचा काही मागमूस घेता येतो का ते पाहायला हवं। आजूबाजूच्या इतर प्राण्यांवर लक्ष ठेवायला हवं। चिचियांका म्हणाली। एकदम सर्वांनी एकाच वेळी बोलायला सुरुवात केली। चिचूने पुन्हा शांत राहायला सांगितल्यावरही एक तरुण अनुभवी उंदीर चेचक म्हणाला, अरे चिचियांका बघ ना काय म्हणते, आपल्याच नात्यातले उंदीर आपल्या बेळात का चोरी करतील। चिचूने यावर विचार करत म्हटलं, मग जर उंदरांनी ही चोरी केली नसली तर कोण करू शकतं। आपण ज्यांची नावं सुचवाल त्यांनी ती चोरी कशी केली असेल याची कल्पना करून तेही सांगा। सगळेच विचारात गढून गेले। चिचू स्वतःही याचा विचार करत होता। त्याने सर्वांवरून नजर फिरवून म्हटलं, आता मी चिचुष्का, चिचियांका, चिचियाना असे आम्ही 4 बिळाची झडती घेतो। तुम्ही बाहेर कुठे काही मिळतं का ते पहा। चिचूने 4ही पाय ताणून आळस दिला आणि वळून कोठाराच्या दिशेने चालू लागला। चिचुष्काने बिळातल्या छताकडे बारकाईने पाहिलं। तिला कुठेच काहीच अगदी किंचितही बदल दिसला नाही। चिचियाना जमीन हुंगत हुंगत हळूहळू पुढे जात होती, तर चिचियांका चिचूच्या बरोबरीने आजूबाजूला पाहत कोपरान कोपरा तपासत जात होती। त्यांना बिळाच्या मुख्य दरवाजापासून ते कोठाराच्या दारापर्यंत काहीच विशेष सापडलं नाही। आधी चिचू, मग चिचियाना, चिचियांका आणि चिचुष्का असे एका रांगेत आत दाखल झाले। तिथल्या उरल्या सुरल्या धान्यातून कोणाचा तरी दर्प जाणवत होता, पण तो बिळातल्याच उंदरांच्या वासात असा मिसळला होता की नेमका गंध कसला आहे ते कळत नव्हतं। चिचूने कोठारातून फिरता फिरता अर्धवट खाल्लेलं अन्न बाजूला केलं। त्यातून वाट करून ते चौघत दुसऱ्या बाजूच्या दाराने त्या कोठारातून बाहेर पडले। चिचियाना पुढे, चिचू तिच्या मागे आणि चिचुष्का आणि चिचियांका एका बाजूला सावधपणे बिळाचा 1-1 इंच तपासू लागले। चिचियानाला एका ठिकाणी ताज्या लेंड्या दिसल्या,
त्या तिने चिचूला दाखवल्या. चिचू त्या लेंड्यांजवळ गेला आणि आपल्या बिळातल्या उंदरांच्या या लेंड्या नाहीत हे त्याच्या पक्क लक्षात आलं. त्याने आपल्या शेपटीने त्या लेंड्या पुन्हा कोपऱ्यात सारल्या. आता त्या चौघांच्याही मेंदूत हा गंध फिट्ट बसला होता. तरी हा वेगळा उंदीर आपल्या बिळात कोठून शिरला असेल? चिचुष्काला प्रश्न काही शांत बसू देईना. तिने पुढे चालायला सुरुवात केली. तिघही आता तिच्या मागून चालत होते. तुरू तुरू चालत तरी सावधपणे तिने सरळ रस्ता कापला. समोर तिला भिंत दिसली, पण कुठून तरी येणाऱ्या हवेने मिशा जरा थरथरत होत्या. रस्त्याचा शेवटचा टप्पा तिने हळूहळू चालत पार केला. तिला डाव्या बाजूला एक बिळाचं तोंड दिसलं. ते जमिनीत अशा प्रकारे केलं होतं की पटकन कोणालाही दिसणारच नाही. समोर आडवी भिंतच दिसते म्हटल्यावर कोण कशाला पुढे जातंय असा धूर्त विचार करून ते आडवा छेद घेऊन बनवलं होतं. एवढं डोकं लढवून बिळाचं तोंड बनवणारा हुशार प्राणी सुद्धा उंदीरच, असं मोठ्याने म्हणत चिचुष्का त्या दारातून पुढे गेली. चिचू आणि त्याच्या मैत्रिणींनाही गंमत, कौतुक आणि रागही आला. चौघं पुढे जात असतानाच त्यांना जमीन वरच्या दिशेने चढत असल्याचं लक्षात आलं. चिचू मनातच म्हणाला, हे आता बिळातून बाहेर पडणारा दार तिथेच असणार. चढ इतका मंद केला आहे म्हणजे बरंच चालावं लागेल. चौघे पळत होतेच. एकदाचे सर्वजण बिळाच्या तोंडाशी पोहोचले. चिचुष्काने हळूच डोकं बाहेर काढलं. वारा हलकेच वाहत होता. तिला जरा बरं वाटलं. ते टुनकन बाहेर आली. शेतात कसलीच चाहूल नव्हती. तिने बाकीच्यांना बाहेर येण्याचा इशारा केला. चौघांनी 4 दिशांना तोंड करून कसला वास येतोय का ते पाहिलं, पण तसं काही जाणवलं नाही. शेजारीच असलेल्या बांधावर चिचू चढला. तो किंचालाच. त्याला बांधाच्या पलीकडेच आपलं बे दिसलं. म्हणजे चिचूंनी सर्वांनाच ते दाखवलं. चिचियानाला लांबवर चिचिरा आणि चेचक कसला तरी वास हुंगत पुढे चाललेले दिसले. तिने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. चेचक, चिचिरा चिचूच्या गटात सामील झाले. त्यांनी पटकन आडोशाला जाऊन चर्चा करण्याचं ठरवलं. जिथून चिचुष्का आपल्या बिळातून बाहेर पडली होती तिथूनच सर्वजण आत गेले. तिथे आणखी कोणी येण्याचा धोका नव्हता. सर्वांना बोलण्याची घाई झाली होती. एकाच वेळी चेचक, चिचुष्का, चिचिरा बोलू लागले. चिचूने शेपटी आपटून आवाज बंद करायला सांगितलं. तसे सर्व शांत झाले. चिचूने चेचकला म्हटलं, आधी तुम्हाला काही मिळालं का ते सांगा. चेचक बिळातून बाहेर पडला तेव्हा त्याच्यासोबत त्याने चौकस आणि हुशार चिचिराला घेतलं. बाकीचे सर्व पिलांची काळजी घेण्यासाठी मागे बिळातच थांबले. चेचक आणि चिचिराने वेगवेगळ्या दिशा निवडल्या आणि बारकाईने निरीक्षण करत पुढे जाऊ लागले. मध्येच चिचिराने चेचकला हाका मारायला सुरुवात केली. मी पुढे जात असताना मला तिथे एका उंदराचा तीव्र गंध आला. मी थोडंसं उकरलं तर बऱ्याच लेंड्या दिसल्या एका बाजूला. मग मी पळतच त्या ढिगापासून लांब गेले तर एका पालापाचोळ्याच्या ढिगावरच आपटले. तिथेच जरा श्वासावर ताबा मिळवायला थांबले तर कुठून तरी चू 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 असा आपल्याच भाईबंधांचा आवाज आला. चेचकने चिचिराला थांबवत पुढे सांगायला सुरुवात केली. जिथून चिचिराला तो आवाज आला तिथे ती मला घेऊन गेली. मी हलकेच तो पालापाचोळा बाजूला केला. लहान दगड सुद्धा होते तिथे. चिचिराला मी लक्ष ठेवायला सांगितलं, पण कोणीही आलं नाही. मला तिथे दिसलं एक दुसरं बीळ. 8 डोकावून पाहिल्यावर मला तिथे चिचाक्षी दिसली. हल्ली ती माझी मैत्रीण आहे म्हटल्यावर मी तिला लगेच ओळखलं. म्हणजेच हे बीळ चेचकाचं आहे हे माझ्या लगेच लक्षात आलं. चिचियांकाला सर्वात मोठा धक्का बसला. ती भीतीने पिळपिलीच. तिच्या अवस्थेकडे चिचूचं नीट लक्ष होतं. त्याने तिच्या पाठीवर हलकेच खाजवल्यासारखं केलं आणि चिचियांकाला रडूच फुटलं. ती हुंदके देतच म्हणाली, पुढचं सारं मी सांगते. मी आणि चिचका आम्ही दोघं मित्रमैत्रिणी आहोत. म्हणजे खरं तर जरा जास्तच जवळ आहोत. आम्ही नेहमी लपून भेटायचो. कुठे भेटायचं असा प्रश्न जेव्हा सतत छळायला लागला तेव्हा आम्ही दोघांनी मिळूनच चिचकाच्या घराला दुसरं दार केलं, ज्याबद्दल कोणालाच माहिती नव्हतं. तो मला नेहमी तिथे बोलवायचा. आम्ही तिथे मस्त वेळ घालवायचो. इतकंच मला ठाऊक आहे. चिचियानाला चिचियांका आणि चेचकाची दोस्ती खटकली. तिने पटापटा प्रश्न विचारायला सुरुवात केली. तो तुझ्या मागे लागला होता की तुलाच तो आवडायला लागला होता? नाही ग, मला तो तसा नव्हता आवडत. पण तोच माझ्याशी सतत बोलायला यायचा.
मी एकटी असले तर तो मला त्याच्याकडचा खाऊ द्यायचा. मला सापाची बिळं, मांजरांचा वावर कुठे असतो ते दाखवून ठेवलं त्यानेच. एकदा त्याच्याच बिळातल्या एका उंदराने मला त्रास दिला म्हणून चेचकाने त्याला फटकारलं होतं. मग हळूहळू मला तो आवडायला लागला. तुमची मैत्री कधीपासून आहे? अगं झाला असेल एखाद महिना, त्यापेक्षा अधिक अजिबातच नाही. सारा प्रकार सगळ्यांच्याच लक्षात आला. चिचूने चिचियांकाला धीर दिला. तिला तर खूपच वाईट वाटलं. आपला सगळ्यात खास मित्र आपल्याशी असा का वागला तेच तिला कळेना. आता पुढे काय, असा प्रश्न पुन्हा एकदा सर्वांसमोर होता. चिचूने सारा प्रकार आपल्या बेळ्यातल्या सर्वात जाणत्या उंदीर मामांच्या कानावर घालायचं ठरवलं. त्यांना काय झालं हे माहिती असलं तरी कोणी, कसं आणि का केलं हे समजायला हवं होतं. सारे त्यांच्याकडे गेले. चिचिरबुंनी काय करता येईल याचा विचार केला. त्यांनी शेजारच्या बेळ्यातल्या त्यांच्या लहानपणापासूनच्या दोस्ताला बोलावून घेतलं. अद्याप चिचूच्या बेळ्यात चोरी झाली ही बातमी बाहेर फुटली नव्हती. चिचेश्वर मामा आले. चिचिरबुंनी त्यांना घडलेला प्रकार आणि चिचू आणि त्यांच्या टोळक्याने लावलेला शोध नीट समजावून सांगितला. चिचेश्वर खूप रागावले. त्यांनी चिचिरबुंना म्हटलं, आपण उंदीर मेहनती आहोत, का बरं कोणी चोरी करेल आपल्यापैकी? चिचिरबू मामा शांतपणे म्हणाले, आम्हा कोणाचाही यावर सर्वप्रथम विश्वास बसलाच नाही, पण आमच्या बिळाला बांधाच्या दुसऱ्या बाजूने दार केलंय, तेही आमच्या नकळत. आमच्यापैकी नसलेल्या दुसऱ्या उंदराच्या लेंड्या सापडल्यात कोठाराच्या खोलीजवळ. शिवाय शिवाय तुझ्या बिळाचं एक दार अगदी माझ्या बिळाजवळ केलंय रे. विशेष म्हणजे माझ्या आणि तुझ्या बिळाला ही दोन्ही नवी दारं केली आहेत. त्यातूनच सगळं सामान नेलं असावं. चिचेश्वर मामांना विचारात पडलेलं पाहून चिचू अदबीनं म्हणाला, मामा, आम्ही हा शोध लावलाय, पण थेट बिळात जाऊन तपासणी केल्याशिवाय आपल्याला खरं काय ते समजणार नाही. चिचिरबू आणि चिचेश्वर दोघांनाही चिचूचं बोलणं पटलं. चिचेश्वर म्हणाले, ठीक, तर मग चिचू, तू आमच्या सोबत आमच्या बिळात चल. तुझ्या सुरक्षेची जबाबदारी माझी. आपण थेट कोठाराजवळच्या खोलीत जाऊ. धान्य तपासूनच पाहू. तुम्ही गोळा केलेलं अन्न तिथे सापडलं तर तू म्हणशील ती शिक्षा आपण चोराला करू. पण ही चोरी कोणी केली असावी असा तुमचा अंदाज आहे रे? चिचू म्हणाला, मामा, ही चोरी आपल्यासारख्या सावध प्राण्यालाही चाहूल न लागता करणं खूप कठीण. हे काम अत्यंत हुशारी आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्हायला हवं होतं. केलेल्या प्लॅनवर काम करणारी योग्य टीम असणं आवश्यक होतं. मला असं वाटतं हे काम चेचकाने केलं असावं. चिचेश्वर मामांना फारसा धक्का बसला नाही. त्यांना अलीकडचं चेचकाचं वागणं खटकत होतं. मोठ्यांचं न ऐकणं, आपण जे सांगू ते खरं करण्यासाठीची त्याची धडपड, आपल्या म्हणण्यावर हुकूम इतरांनी वागावं यासाठीचा अट्टाहास. त्यांनी मनोमन ठरवलं की जर खरंच चेचका यामागे असला तर त्याला शिक्षाही झालीच पाहिजे. चिचूने चिचेश्वर मामांना एक यादी दिली. चिचियाना, चिचियांका, चिचिरा, चिचुष्का आणि चेचक यांनी कोठारात जाऊन व्यवस्थित पाहणी करून ही यादी बनवली होती. त्यात कोणतं धान्य पूर्वी कोठारात होतं आणि कोणतं चोरीनंतर गायब झालंय हे नमूद केलं होतं. चिचेश्वर मामांनी यादी घेतली, नीट वाचली, पक्की ध्यानात ठेवली आणि यादी पुन्हा चिचूकडे देत ते आपल्या बेळ्यात गेले. थोड्याच वेळात चिचाक्षी आणि चिचुलिका दोघी चिचू आणि त्यांच्या मित्रमंडळींना बोलवायला आल्या. चिचेश्वर मामांचा त्यांच्या बेळ्यात जेवायला येण्याचा निरोप होता. चिचियाना हसली. तिला सारा डाव लक्षात आला. ती आपल्या मित्रमैत्रिणींसोबत बाहेर निघाली. चिचूने थांबण्याचा इशारा केला. तो चिचिरबू मामांनाही सोबत घेऊन आला. सगळेच चिचेश्वर मामांसोबत त्यांच्या बेळ्यात बसले होते. चेचका खाली मान घालून तिथेच बसला होता. चिचेश्वर मामांचा कडक आणि रागाने थरथरणारा आवाज बेळ्यात घुमला. त्यांच्या बेळ्यातले लहान मोठे, बारीक, लठ्ठ, काळे, भुरे, पांढरे सर्व प्रकारचे उंदीर तिथे होते. सर्व स्तब्ध होते. चिचेश्वर मामा म्हणाले, तू केलंस हे तर स्पष्टच आहे.
तूही कबूल केलंस, पण का केलंस असं ते सांगशील? चेचकाने भरून आलेले डोळे पुसले. तो म्हणाला, मामा, मी तुम्ही माझं कौतुक करावं म्हणून काहीतरी करायचंच असं ठरवलं होतं. जेव्हा तेव्हा तुमच्या तोंडावर या चिचूचं नाव असायचं, पण मी आपल्या बियासाठी इतकं काम करूनही तुम्ही माझं कौतुक सोडा, साधी शाबासकी सुद्धा दिली नाहीत. एवढे कष्ट करून मी अन्न आणत होतो, पण ते कोणालाच नीट पुरत नव्हतं. त्या दिवशी लेकरवाळ्या उंदरिणींना मी आणलेला खाऊ पुरला नाही तर त्या मला वाटेल तसं बोलल्या. मग त्यांच्याशी भांडूनच मी बाहेर पडलो. तिथे मला चिचू आणि चिचुष्का एक बिस्किटचा पुडा घेऊन जाताना दिसले. मला एक भन्नाट आयडिया सुचली, त्यांच्या बियातून थोडासा खाऊ इथे आणण्याची. मी चिचाक्षी, चिचुलिका, चिचुराज या तिघांना हाताशी घेतलं, पण त्याआधी चिचूच्या बियात जाण्यासाठी कोणाच्याही नकळत रस्ता बनवायचा होता. त्याचं बेळ कसं आहे हे जाणून घेण्यासाठी मी चिची अंकाशी मैत्री केली. तिची खूप काळजी घेतली, तिच्याशी गोड बोलत राहिलो, तिला मदत करत राहिलो. त्यामुळे तिने माझ्याशी मैत्री केली. गप्पा मारताना मी तिच्या बिळाची खडानखडा माहिती करून घेतली. दिवसा सगळं सामसूम असताना बिळाला कोठाराच्या जवळच एक दार केलं. मी ते दार पालापाचोळ्याने झाकून ठेवलं. त्याचा कोणालाही पत्ता लागू दिला नाही, अगदी माझ्या सहकाऱ्यांनाही नाही. त्यांना मी आत आणत असलेला माल चोरीचा आहे हे ठाऊकच नव्हतं. मी आतून खाऊ आणायचो आणि त्यांना कोठाराकडे पळवायचो, पण मी नक्की कोठून आणतोय हे मात्र सांगत नसे. चिचूला त्रास झाला असता, त्याला चिचिरबू मामा ओरडले असते घरात कोठा रिकामा आहे म्हणून, पण असं काहीच झालं नाही. माझं चुकलं असं मी मान्य करतो. चिचेश्वर मामांनी चेचकाकडे रोखून पाहिलं. ते म्हणाले, तुला खरंच पश्चाताप झालाय असं वाटत नाही रे. तू माफी तर मागितलीस, पण आपलं काय चुकलंय हे तुला नेमकेपणाने उलगडलेलं दिसत नाहीये. तू जी टीम चोरीचा माल नेण्यासाठी उभारलीस ती मेहनतीने धान्य गोळा करण्यासाठी तयार करायला हवी होतीस. तेव्हा तुला वाटायचं की जर सर्वांनी तुला मदत केली तर तुझं एकट्याचं नाव होणार नाही. तू चिचिअंकाशी मैत्री करून जी माहिती मिळवून तिचा उपयोग चोरीसाठी केलास, त्याऐवजी जर तिच्याशी बोलून थोडं अन्न उसनं आणलं असतंस तर ते अधिक चांगलं झालं असतं रे. पण तुला मदत मागण्यात जो कमीपणा वाटला तो चोरीत वाटला नाही. याची शिक्षा तुला मिळालीच पाहिजे. चिचेश्वर मामांच्या डोळ्याच्या काडा पाणावल्या होत्या. दाटल्या गळ्याने ते बोलत असलेले पाहून, त्यांना आपल्यामुळे झालेला त्रास पाहून चेचकालाही वाईट वाटलं. त्याने चिचेश्वर मामांना मिठी मारत म्हटलं, सॉरी बाबा, खरंच मला माफ करा, मी परत असं करणार नाही. तो हुंके देत रडत होता. चिचू पुढे झाला. त्याने चेचकाच्या पाठीवर हात फिरवत म्हटलं, मामा, जाऊ द्या. यावेळी चेचकाने निवडलेला मार्ग चुकीचा असला तरी त्याचा हेतू वाईट नव्हता. मी त्याला समजावीन. आजपासून त्याला सर्वतोपरी मदत करू आम्ही सर्वजण. तो मनाचा चांगला आहे. मी त्याच्याशी मैत्री करायला तयार आहे, जर तोही हो म्हणत असेल तर. चेचकाने चिचूला घट्ट मिठी मारली. त्याने रडतच म्हटलं, तूच खरा माझा मित्र आणि मी उगाच तुला. पश्चातापाच्या अश्रूमध्ये चेचकाचे पुढले शब्द विरघळून गेले. चिचू आणि चेचकाची मैत्री मात्र घनिष्ठ होत गेली, हेच खरं. तुझा मुझा जागर दीप